अजितदादा हे कधीच नेते नव्हते. त्यांच्यात ते गुण देखील नाहीत. जे लहान मुलाला कळतं ते अजित पवार यांना कळत नाही. ते राज्याचे काय, बारामतीचे देखील नेते होऊ शकत नाहीत, असा घणाघात पवारांच्या गटातल्या एका नेत्यानं केलाय. लोकसभा निवडणुकीत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर अजित पवार चांगलेच बॅकफूटवर गेलेत. बारामतीत सुनेत्रा पवार, शिरूरमध्ये आढळराव, धाराशिवमध्ये अर्चना पाटील आणि परभणीत महादेव जानकर या दादांच्या उमेदवारांचा दारुण पराभव झालाय. पक्षफुटीनंतरच्या पहिल्याच निवडणुकीत दादांचं पानिपत झाल्यानं सध्या पवार गटातील नेत्यांकडून अजितदादांना डिवचलं जातंय. अशातच माळशिरसचे प्रसिद्ध नेते उत्तम जानकरांनी थेट दादांवर तोफ डागलीये. जानकर म्हणाले, अजितदादा कधीच नेते नव्हते. त्यांच्यात ते गुण देखील नाहीत. जे लहान मुलाला कळतं ते अजित पवार यांना कळत नाही. ते राज्याचे काय, बारामतीचे देखील नेते होऊ शकत नाहीत. आता चांगल्या प्रतीच्या जर्सी गाई, होस्टेन, बंगलोरी अशा गायींची चांगली पैदास केंद्र सुरू करावीत, यात ते यशस्वी होतील. दादांना राजकारणातलं काही सुद्धा कळत नसलं तरी ते धंद्यात हुशार आहेत. त्यांचा हा गोठा देश पातळीवर चांगला होईल आणि त्या गोठ्याला भेट देण्यासाठी मी देखील जाईन, अशी विखारी टीका जानकरांनी केली आहे. फक्त शरद पवार यांच्या पोटी पुत्र नसल्यानं त्यांच्याकडून मिळालेली जहागिरी ही फितुरीनं दुसऱ्याला विकायचं जे पाप आहे ते अजितदादांनी केलंय, असंही जानकर म्हणाले. पक्षफुटीनंतर उत्तम जानकर हे अजित पवारांच्या गटात गेले होते. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तम जानकरांनी हवेची दिशा ओळखली आणि ते पवार गटात गेले. उत्तम जानकर यांनी माढा, सोलापूर आणि बारामतीमध्ये जोरदार प्रचाराची राळ उडवत धनगर समाजाची मोठी ताकद राष्ट्रवादी शरद पवार यांच्या मागे उभी केली. त्यामुळे माढा, सोलापूर आणि बारामती या तीनही जागा महायुतीच्या हातून गेल्या. या संपूर्ण निवडणुकीत उत्तम जानकर यांनी थेट अजितदादांना टार्गेट करत टीकेची झोड उठवली. त्यामुळे उत्तम जानकरांच्या या वक्तव्यावर अजित पवार गटाकडून काय उत्तर येणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. अशाच नवनवीन राजकीय अपडेट जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका.